सर्व टीम्स आपण थोडं जवळ या. हा, थोड्याच वेळात आपण एक बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत. आज अधिरा चषक अधिरा स्पोर्ट्स क्लब यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहिलं गेलं आणि बघता बघता आता या क्रीडा स्पर्धेचा बक्षीस समारंभाला आपण इकडे सुरुवात करत आहोत. 2 दिवस आपण सर्वांनी क्रिकेट आनंद घेतला. 1 लाखाचा प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डरसाठी प्रत्येकी 3,000चा कॅश प्राईज. त्यानंतर आपल्या तो टुर्नामेंटसाठी देखील आपण पाहिलं 5,000चा कॅश प्राईज. सतीश शिंदे आणि संपूर्ण त्यांचं मित्र परिवार एकत्रित येऊन ही क्रीडा स्पर्धा आपण पाहिली गेली. 5वं पर्व आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर आता हे बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाला आपण थोड्याच वेळात सुरुवात करतोय. बट त्या अगोदर 28 तारखेला एक टायगर चषक म्हणून क्रीडा स्पर्धा आपल्याला अंधेरीला त्याचा लॉट आपण इकडे करत आहोत. ओके, अधिरा 2 चिठ्ठी उचलतील. 28 तारखेला एक क्रीडा स्पर्धा आहे. सो पहिली मॅच आहे पार्क साइड पॅकर विक्रोळी. ओपन लॉटची क्रीडा स्पर्धा आहे. संध्याकाळी 5 वाजता मॅच असणार आहे. त्यांच्या विरुद्ध जय महाराष्ट्र मित्रमंडळ चेंबूर अशी पहिली मॅच आहे. त्यानंतर आमचे कोल्हापूरचे मित्र आपण त्यांना विनंती करूया की आज आपण त्यांच्या हातातून 2 चिठ्ठी. 28 तारखेला मुंबईत अजून एक अशी क्रीडा स्पर्धा आहे. त्याचा लॉट आपण इकडे करत आहोत. अधिरा सत्यविनायक कामोटे हाही संघ आपण 28 तारखेला खेळणार आहे. त्यांच्या विरुद्ध डॉल्विन 11 जॉर्ज कल्याण. एक जबरदस्त मॅच ती पण आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यानंतर शेवटच्या 4चा त्यानंतर सतीश शिंदेना विनंती करेल की आमचे आयोजक टायगर ग्रुपची क्रीडा स्पर्धा नाव आहे RM रेम्बो वडाळा आणि त्यांच्या विरुद्ध आहे वैद 11 ओमकार मालाड. वैद 11 ओमकार मालाड आणि शेवटची मॅच आहे AV9 पॅकर TV9 पॅकर AV9 पॅकर आहे. सो त्यांच्या विरुद्ध मुकेश रॉयल चेंबूर. टायगर ग्रुप ही क्रीडा स्पर्धा 28 तारखेला अंधेरी MIDC ला आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळी 5 वाजता मॅचेस चालू होतील. खूप साऱ्या शुभेच्छा. 8 टीम्स मुंबईतील तिकडे पण खुल्या गटातील खेळणार आहेत. थँक्यू सो मच. लगेच आपण बक्षीस समारंभाचा कार्यक्रमाला वळणार आहोत. आजच्या दिवसातील हा खूप चांगलं आयोजन पाहिलं गेलं आणि लगेचच आपण बक्षीस समारंभाकडे वळणार आहोत. बघा, फायनल मॅच आपली शिल्लक राहिली होती. अनाउन्समेंटकडे लक्ष द्या. जो संघ इकडे फायनलला खेळू शकला नाही, चिंतामणी कल्याण संघासाठी एक अनाउन्समेंट आहे. जोपर्यंत ही क्रीडा स्पर्धा चालेल, म्हणजे 4थं पर्व आहे. 40 वर्ष पुढे होईल, 80 वर्ष होईल, 100 वर्ष होईल, तोपर्यंत हे जे प्लेयर्स इकडे खेळणार आहेत ते प्लेयर्स इकडे टुर्नामेंटमध्ये खेळू शकत नाही. ज्या 11 प्लेयर्स 10 प्लेयर जो काही स्कॉड होता तो यापुढे या क्रीडा स्पर्धेमध्ये खेळणार नाहीये. याची नोंद घ्या. आणि जे काही प्राईज आहे ते आपण द्वितीय क्रमांक त्यांना आपण देणार आहोत. नक्कीच सतीशाने अनाउन्समेंट केलं होतं काल की आपण प्राईज देणार नाही. बट बघा, आपण खेळाडूंशी आपण ते एक रिस्पेक्ट करतो. आणि कारण की क्रिकेटला तुम्ही रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे.
त्यामुळे जे काही तृतीय क्रमांकाचं प्राईज सतीशचा स्वतःहून तिकडे ते देणार आहेत आणि काय ट्रॉफी असेल ती ट्रॉफी नक्कीच मी दादासाठी टाळ्या वाजवायला सांगेल की एवढं त्यांचं मन त्यासाठी मोठं लागतं नक्कीच. आणि ते त्यांनी अनाऊन्समेंट करायला सांगितलं आहे. सो आपण आता त्या पारितोषिकाकडे वळणार आहोत. बट जे अनाऊन्समेंट केले त्याकडे तुम्ही लक्ष द्या. ओके, थँक्यू. आकाश. सर्वप्रथम 2 दिवस ज्यांनी क्रीडा स्पर्धा आपण लाईव्ह पाहिली, श्री साई स्पोर्टचे सर्वसर्वाह्य शैलेशजी पाटील आज स्वतः उपस्थित राहिले गेले. एक विशेष सन्मान मी सतीशांना विनंती करेल की आपण त्याचा एक विशेष सन्मान करायचा आहे आज. शैलेशजी पाटील एक विशेष सन्मान. श्री साई स्पोर्ट्स संपूर्ण महाराष्ट्रातील ब्रँड आपण पाहतोय आणि क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आहेत. अंडरआर्म क्रिकेट, ओरम क्रिकेटसाठी नेहमीच त्यांचं सपोर्ट राहिला गेला. शैलेशजी पाटील 2 शब्द सतीश दादाचा विषय जरूर ऐकेल कारण की खूप तुमची पण मैत्री जुनी आहे. सर्वप्रथम तर सतीश खूप चांगलं आयोजन केलं आहे आणि सगळ्या टीमला एकच रिक्वेस्ट असेल की परत असं कधी कधी करू नका. पण त्यांनी स्वतःच्या मनाने त्या टीमला प्राईज पण देतो आहे. तो मी स्वतः मी तर दिलेच नसतं कोणत्या दोन्ही टीम, कोणतेही प्लेअर असेल तर प्लेअरला पण अलाउड केलं नसतं. पण सतीशनी एवढं केलं की त्या टीमला प्राईज पण द्यायला रेडी झाला होता. पण सो प्लीज असं परत कधी कोणत्या टीमने करू नका की टुर्नामेंटला तुम्ही काय महत्त्व नाही राहत आहे. एवढे पैसे स्वतःच्या खिशातनं पैसे खर्च करून तो एवढी मोठी टुर्नामेंट ऑर्गनाईज केली. त्याचं पण स्वप्न होतं की एवढी मोठ्या टुर्नामेंटला माझी चांगली व्हावी आणि थोडंसं एका फायनलमुळे हे सगळं गालबोट लागतं हे बरोबर वाटत नाही. थँक्यू सो मच. आणि शैलेश आपलं देखील अगदी आभारी आहेत. त्यानंतर 2 दिवस आपले अंपायर्स संदीप आचार्य, सँडी सर एक जबरदस्त क्रिकेट खेळले गेले. त्यांचा एक विशेष सन्मान आपण करणार आहोत. शक्ती सरांना विनंती करेल की आपण संदीप सरांचा एक विशेष सन्मान. मग ज्याने एक चांगलं क्रिकेट खेळलं, मुंबईपासून दुबईपर्यंत एक चांगला क्रिकेट खेळला गेला. सँडी एस पी दादर, विक्रोलेन्स विक्रोळी, साल्फादेवी मुलुंड, A1 अशा अनेक टीमसाठी खेळला गेला. आता पंचममुखीमध्ये संदीप आचार्य सँडी. सैंडी भाई 2 शब्द सतीश जी के बारे में. बहुत सालों से अच्छा क्रिकेट खेला है और क्रिकेट देखा भी है, खेला भी है. 2 शब्द इस टूर्नामेंट के बारे में. सतीश के बारे में वो जितना बोलूँ उतना कम है कि सतीश को मैं आज से नहीं पहचानता हूँ, बहुत सालों से पहचानता हूँ. जब ये टीम फाउंड भी नहीं होता मेरे ख्याल से, मैं तब से इसको पहचानता हूँ. और ये टूर्नामेंट करने का मोटिव उसका कुछ अलग ही है कि सब टूर्नामेंट अच्छा हो. बॉम्बे में टूर्नामेंट बहुत कम होते जा रहा है. अभी सतीश का बोलने को तो इतना टूर्नामेंट कोई करता नहीं है आज के तारीख में. इतना ये लाइटिंग, ये खर्चा विर्चा, और फर्स्ट ऑफ ऑल जो अभी फाइनल का जो हुआ अभी, तो मेरे हिसाब से सब प्लेयर लोग को एक्चुअली आना चाहिए और टूर्नामेंट खेलना चाहिए. अभी कल जो हुआ वो हो गया, वो पार्ट ऑफ गेम था, बट आज तो फाइनल खेलने के लिए आना ही चाहिए था. और इतना बड़ा दिल है उसका कि उसने सेकंड प्राइज़ दे भी दिया. शेलू ने ऐसा बोला कि वो तो देता भी नहीं, तो सच में नहीं देता था, मगर इसका बड़ा दिल है इसलिए दे रहा है प्राइज़. थँक्यू सो मच. त्यानंतर चेतन चव्हाण सरांचा पण आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. एक क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्व आणि एक चांगले खेळाडू, मग कुर्ल्याचं नाव ज्यांनी पण एक चांगल्या लेवलला क्रिकेट खेळले गेले, चेतन चव्हाण यांचा एक विशेष सन्मान. 2 दिवस त्यांनी पण पंचममुखीमध्ये ओंकार मालाड अशा अनेक संघासाठी एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. फ्रेंड सर्कल अशा अनेक टीमसाठी पण एक चांगलं क्रिकेट खेळले गेले. चेतन चव्हाण यांचा एक विशेष सन्मान 2 दिवस पंचममुखी त्यांना आपण पाहिलं. चेतन सर आपण पण 2 शब्द बोलला तर बरं होईल.
थँक्यू बाबूदा आणि सतीश मला इथं चान्स दिला अंपायरिंग करायला. आणि दुसरी गोष्ट टुर्नामेंट खूपच चांगली दरवर्षी चांगलीच असते. यावर्षी पण खूप चांगली भरवली. ठीक आहे फायनलचं जे आता जे डिसिजन घेतलं ते घेतलं, पण असं नाही झालं पाहिजे ॲक्च्युली. ऑर्गनायझर टुर्नामेंट भरवतो कारण त्याला या सगळ्या गोष्टी इकडे घरून आणायच्या आहेत. तर कुर्ल्यामध्ये ह्या टुर्नामेंटला सोडून कुठेच टुर्नामेंट होत नाहीत. आणि त्यासाठी आता सतीशने जे डिसिजन घेतलं त्याचा रिस्पेक्ट केला आहे. बाकी नो डाऊट टुर्नामेंट चांगलीच आहे. थँक्यू सो मच. त्यानंतर आमचे 2 दिवस आपण सर्व इंस्टाग्रामला पण पेज पाहिले, फोटो पाहिले आमचे शिव एडिट्सचे आमचे मित्रांनो खूप चांगले फोटोज त्यांनी काढले. शिव एडिट्सचा आपला एक सन्मान केला जाईल. नक्कीच मी सतीशाला विनंती केली की आपण त्यांचा विशेष सन्मान शिव सावंत, आकाश गुरव यांना विनंती केली. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. अरे अखिल टाळी वाजव ना, तुझा पण फोटो काढला रे त्यांनी भाऊ. हा सर्वांचे माझे पण फोटो काढले त्यामुळे मी पण टाळी वाजवतो. त्याचा फोटो काढावा कोणीतरी चांगला. आमचा आदित्य त्याचा फोटो काढतोय. डोंबिवली परिसरातील आहेत, कल्याण डोंबिवलीमध्ये पण खूप चांगलं त्यांचं फोटोग्राफर्स पाहायला मिळतात. थँक्यू सो मच शिव. असंच तुला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. त्यानंतर आमचे डीजे मास्टर साऊंड सिस्टमचे आमचे काय नाव मनोहरजींचा पण एक विशेष सन्मान आपण करत आहोत. हा काल अगदी 2-3 वाजेपर्यंत ते आमच्या समवेत होते आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवत होते. मनोहरजींचा पण एक विशेष सन्मान. खूप चांगली साऊंड सिस्टम आहे. निलेश दासरी आपण या, आपल्या हातातून त्यांचा एक विशेष सन्मान केला जाईल. निलेश दासरी यांच्या हातातून आपण पाहिलं तर त्यांचा एक सन्मान केला जाईल. खूप चांगली साऊंड सिस्टम. आणि आमचे डेकोरेटर नाना त्यांचा पण आभारी आहे कारण की खूप चांगला सपोर्ट त्यांनी पण केला, बट आता ते इकडे उपस्थित नाही आहेत. त्यानंतर आमच्यासोबत 2 दिवस त्यांचा आपण आवाज ऐकला आमचे मनीष बागडे सर, त्यांचा एक विशेष सन्मान आपण इकडे करत आहोत आज. आणि मनीष बागडे सरांचा एक विशेष सन्मान. 2 दिवस डोंबिवली परिसरातील एक युवा आवाज या परिसरासाठी आपण ऐकला गेला आणि खूप चांगलं क्रिकेटचं नॉलेज. स्वतः एक चांगले फिटनेस ट्रेनर आहेत जिममध्ये, बट समालोचन करतात आवड म्हणून. थँक्यू सो मच मनीषजी, आपलं देखील आभारी आहे. हां 2 शब्द मनीषजी या क्रीडा स्पर्धेविषयी. आता आपण 2 दिवस तर बोललो आहे. अप्रतिम स्पर्धा होती. मग सतीश दादांचं करावं तेवढं कौतुक कमी. अगदी पहिल्यांदाच भेट झाली आणि मग त्यानंतर त्यांनी तिथेच कळवलं की ही स्पर्धा आपली आहे, हक्काची आहे, अधिकाराची स्पर्धा आहे आणि हक्काने ही स्पर्धा तुम्ही आयोजित करता. गेल्या 3 पर्वांपासून आहेत आणि आज प्रत्यक्षित अनुभव घेतला. अप्रतिम स्पर्धा आहे आणि मुख्य म्हणजे सतीश दादांचं कौतुक असं करावं लागतं की आपण सागर सर आणि तुम्ही आणि मी आपण दोघेही अगदी जॉबही करतोय, समालोचनही करतोय. मग त्याचबरोबरीने सॅटर्डे संडेला आम्ही अगदी महाराष्ट्र भ्रमण करत असतो थोड्या अर्थाने, पण त्याचबरोबर जे प्रेम आम्हाला मिळतं ना ते जास्ती लक्षात राहण्यासारखं असतं. खूप चांगलं प्रेम तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण परिवाराने दिलं. मित्रांनो विनंती असेल दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही आहे. थँक्यू सो मच. आणि मग त्यानंतर आणखी एक विशेष सन्मान आपण करत आहोत. तर मी विनंती करीन तेजस चव्हाण साहेब आपण या, आपल्या हस्ते आपण हा शुभ सन्मान करणार आहोत. ज्या आवाजाने अंडरआर्मची स्पर्धा कुठलीही असो, जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असो, लाखाची असो करोडोची असो, हा आवाज असणं हे अनिवार्य आहे. सागर मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आणि उर्वरित संपूर्ण कार्यभार आता तुमच्या खांद्यावरती आणि तुम्हीही सांगा कशी वाटली तुम्हाला ही स्पर्धा. क्या बात आहे. 2 दिवस तर मी बोलतोय, आता तिसऱ्या दिवशी अजून काय बोलू. नाही दरवर्षी म्हणजे आकाश पण मला कॉन्टॅक्ट करतो आणि सतीशदा पण दरवर्षी फोन करतो. लास्ट इयर माझ्याकडून चुकी झाली होती की फायनल डेला मी आलो नाही कारण की विक्रोळीत क्रीडा स्पर्धा होती. मी बल्लीला पहिलंच बोललो की मला फायनल डेला थोडं ॲडजस्ट कर. त्यामुळे मी क्षमा मागून मागितली होती फोन करून की सॉरी. असं कधी कधी होतं की एकाच दिवशी 2-2 टुर्नामेंट येतात, बट कारण की मी विक्रोळीत लहानाचा मोठा झालो आणि त्या दिवशी तिकडेच टुर्नामेंट होती त्यामुळे फायनल डेला मला येते आलं नाही. बट क्रिकेटवर खूप चांगलं प्रेम आणि क्रिकेटने खूप सारे मित्र दिले, त्यातला एक मित्र नाव म्हणजे सतीश दादा आहे. थँक्यू. आणि विशालजी जावीर आमच्यासोबत काल पण त्यांचा आवाज ऐकला आपण. विशालजी जावीर त्यांचा पण आभारी आहे. थँक्यू सो मच. एक युवा समालोचक त्यांचा पण आपण आवाज ऐकला गेला. त्यानंतर आमचे पंच म्हणजे
एक असे पंच खूप चांगलं क्रिकेट खेळले. पद्मनाभ प्रभू बाबू सरांचा एक विशेष सन्मान. हा, थोडे ॲग्रेसिव्ह आहेत बट ते नंतर थोडे शांत होतात, असं होत राहतं. कधी कोण चुकला की लगेच ते थोडं ॲक्ट करतात. बट बाबू सरांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. पद्मनाभ प्रभू बाबू सर या ग्राउंडवर पण चांगलं पंचांच्या भूमिकेमध्ये पाहिलं गेलं. सतीताईंचे अगदी जवळचे मित्र बाबू सर 2 शब्द ऐकेल. हा, बाबू सर बोलायला अगदी चांगले आहेत, खूप चांगलं बोलतात. पण 2 शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी अंडरआर्म क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी त्यांचा पण मोलाचा वाटा आहे. पण 2 शब्द जरूर ऐकेल. प्रथमतः तर थँक्यू सतीश आणि बल्ली. आणि खरोखरच चांगली टुर्नामेंट आहे. ॲक्च्युली या टुर्नामेंटबद्दल असं एक आहे की 2025 का 24मध्ये सतीश बल्लीनी मला सांगितलं की 2 वर्ष मी या टुर्नामेंटशी जोडलो नव्हतो. दोस्ती चषक करताना मी एक प्लेअर एका जागीच खेळवलेला. तेव्हा त्यांना माझं हे कॉन्सेप्ट आवडलेलं. तर त्यांनी मला सांगितलं, बाबू सर आमच्या टुर्नामेंटला तुम्हीच टीम करायच्या. तर गेल्या वर्षी मी या टुर्नामेंटला जोडलो. आणि नुकतीच 2025ला मला वाटतं सिद्धिपॅकरच्या टुर्नामेंटला सतीश आणि मी चहा पित होतो. सतीश बोलला, बाबू सर माझी इच्छा आहे की माझी पण टुर्नामेंट लाखाची होऊन दे. तर सतीशला मी शब्द दिलेला की ही टुर्नामेंट मी प्रयत्न करीन, लाखाची करीन. आणि खरोखर मी ती करून दाखवली. आणि ज्या संघाने या स्पर्धेत भाग घेतला, माझ्या शब्दावरती जे संघ खेळले त्यांचा मी खरोखर आभारी आहे. आणि खरोखर मी ॲक्च्युली आईला आणि त्यांच्या मिसेसला खूप धन्यवाद देतो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते आपल्या मुलाच्या आणि मला वाटतं त्यांच्या पतीच्या ह्याच्या टुर्नामेंटसाठी इथे उपस्थित आहे. खरोखर हॅट्स ऑफ आणि थँक्यू. काही चूक झाली असेल तर क्षमा असावी. थँक्यू सो मच. त्यानंतरकडे आपण आता वळणार आहोत. चुकून मागून जर कोणाचा सन्मान राहिला असेल तर माफी मागतो. वळणार आहोत बक्षीस समारंभाकडे. आकर्षक चषक आहे, कॅश प्राइज आहे. दरवर्षी क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि उत्तर होतं. थोडा आवाज द्यायचा आहे, माईकचा थोडा आवाज द्यायचा. हॅलो हॅलो चेक. हॅलो, हॅलो चेक. ओके, चला बोलूयात आपण बेस्ट फिल्डर. बेस्ट फिल्डरकडे वळणार आहोत, ज्यांनी जबरदस्त फिल्डिंग केली गेली. ट्रॉफी आणि कॅश प्राइज आहे तब्बल 3000चं. शक्ती माटुंगे यांना विनंती करेल की आपण त्यांच्या हातातून हा पुरस्कार द्यायचा आहे. बेस्ट फिल्डरचा पुरस्कार ज्याने जबरदस्त फिल्डिंग केली कव्हर झोन मध्ये, साई सिद्धी संघाचा प्रवीणला मात्र पुरस्कार दिला जातोय. प्रवीण नसतील तर त्याच्या अनुपस्थितीमध्ये कोणीतरी हा पुरस्कार कलेक्ट करायचा आहे. बट जबरदस्त फिल्डिंग केली गेली आहे. आणि माहीमचेच आहेत, प्रवीणच्या अगदी बाजूलाच राहतात. बट जबरदस्त फिल्डिंग केली गेली. प्रवीणने लक्ष वेधून घेतलं. माहीमचे खेळाडू आहेत, साई सिद्धी संघासाठी खेळत होते आणि बेस्ट फिल्डरचा पुरस्कार प्रवीणला दिला जातोय. त्यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत. बेस्ट बॉलरचा पुरस्कार आकर्षक चषक आणि तब्बल 3000चा कॅश प्राइज आहे. बेस्ट बॉलर मी विनंती करेल आदित्य. आपण या आदित्य शिंदे कुठे आता? आदित्य फोटो काढत होता, पण आदित्यकडे आपण हा पुरस्कार देऊयात. बेस्ट बॉलरचा पुरस्कार ज्यांनी जबरदस्त इकॉनॉमी बॉलिंग केली, धीरज चौहान. भाई 2 दिन यहाँ पर स्कोरिंग कर रहा है, सब देख रहा है मेरे को लगता है. हाँ, क्या बॉलिंग की है धीरज चौहान, जबरदस्त बॉलिंग. बेस्ट बॉलर, ऐसा मुंबई में तो बहुत बेस्ट बॉलर लिया, बट अधीरा चषक में बेस्ट बॉलर लेना ये उसका सपना था. 2 शब्द और बेस्ट बॉलर का अवार्ड मिल रहा है. मतलब जैसे मैंने पहले ही बोला था, मतलब कि हम लोग एक टूर्नामेंट कभी जीते नहीं थे. खुद का टूर्नामेंट मतलब जीतना थोड़ा अच्छा लगता है. तो इस बार मतलब जीते हम लोग और बेस्ट बॉलर मिला, बहुत अच्छा लगा मुझे. क्या बात है, ऑल द बेस्ट. जबरदस्त कामगिरी केली धीरज चौहानने. त्यानंतर बेस्ट बॅटरकडे आपण वळणार आहोत, ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली. हा, प्रथमेशजींना विनंती करेल. हा, कोल्हापूरवरून विशेष करून दाखल झालेत आणि क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी दाखल झालेत. बेस्ट बॅटरचा पुरस्कार दिला होता ज्यांनी जबरदस्त बॅटिंग केली, साई सिद्धी संघाचा गणेश पाटील. गणेश पाटील पण नसेल त्याच्या अनुपस्थितीमध्ये. हा, गणेश पाटीलच्या अनुपस्थित कोणी घेतलं तरी चालेल. करण पाटील आपण पण चालत आला तर, कारण की
मी खूप वर्ष त्यांना खेळताना पाहिलं. मग गणेश पाटील, अब्बू, करण पाटील एकत्र साई सिटी मानपूर संघासाठी पण खूप चांगलं क्रिकेट खेळले गेले. गणेश पाटीलचा पुरस्कार करण पाटील घेतोय. करण पाटील बोले किती घेऊ पुरस्कार, भले त्याला भेट, कारण दोन शब्द या क्रीडा स्पर्धेविषयी ऐकेल. परंतु खूप चांगला खेळ केला गेला गणेशने पण आणि करणने पण. त्यानंतर तृतीय क्रमांकाकडे आपण वळणार आहोत. हा, एक स्पेशल सन्मान थोडा राहिला होता. मी लॉटला मला फोन केला होता सतीजाने की लॉटला ये. मला वाटलं सतीजा एकटा असेल, आकाश पण असेल, बट त्यांच्यासोबत आमचे निलेश दासरी होते. सो निलेश दासरी यांचा एक विशेष सन्मान आकाश गुरव यांना विनंती करेल की आपण त्यांचा सन्मान करायचा. निलेश दासरी आपण या. मग ग्राउंडवर पाणी, सर्व ग्राउंड बघण्यापासून, ग्राउंडवर पाणी मारण्यापासून, विकेट बनवणं, बॅनर लावणं, आता हे फायरचं पण त्यांनीच सेट केलंय पूर्ण. एक सच्चा मित्र, हा सतीश यांचा अगदी जवळचा मित्र आहे. त्यानंतर आपण वळणार आहोत तृतीय क्रमांकाकडे. खूप चांगला खेळ केला, रोख रक्कम 50,000 रुपये व आकर्षक चषक. खूप चांगला खेळ करत असताना चिंतामणी कल्याण संघ. धीरज भाई, आ तू मेरे को मालूम है तेरा कल्याण के ऊपर अलग प्यार है भाई. कल्याण का कोई नहीं है और हमारे आकाश सिंह यहाँ पर जुड़ रहे हैं. आणि कॅश प्राइज देखील आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 50,000चे कॅश प्राइज. आणि आमच्या वहिनीने विनंती करेल की आपण हा पुरस्कार द्यायचा आहे. आज तृतीय क्रमांक जबरदस्त कामगिरी करत असताना आकाश, देखो हार जीत होती रहती है, बस जो हुआ और इस टूर्नामेंट के बारे में दो शब्द मैं जानना चाहता हूँ कि बहुत क्रिकेट आपने भी देखा है, खेला है. टोटली अनफेयर है फ्रॉम द टीम साइड. एक्चुअली कोई भी टीम को ऐसा नहीं करना चाहिए. एक्चुअली मैंने तो सतीश भाई को सिंपल बोला था कि आपको कुछ भी नहीं देने की ज़रूरत है अनटिल अनलेस अगर आपका टीम यहाँ पे है ही नहीं, प्रेजेंट नहीं है, तो वो रनर अप भी नहीं कहलाएगा आपको. तो आप, मेरा सिंपल सा था, एज अगर मैं ऑर्गेनाइज़र होता तो मैं ना सेकंड प्राइज़ देता ना कोई कैश प्राइज़ देता. बट उन्होंने, थैंक यू मैं बोलूँगा सतीश भाई को, उन्होंने फिर भी इस चीज़ को कंसिडर किया. बट बीइंग एज अ ऑर्गेनाइज़र मैं तो नहीं करता, बिकॉज आपको अगर इस चीज़ की वैल्यू नहीं है तो फिर ऑर्गेनाइज़र भी इस चीज़ की वैल्यू नहीं रखना चाहिए. और 2 दिन यहाँ पर टूर्नामेंट एंजॉय किए. 2 दिन टूर्नामेंट के बारे में दो शब्द. मैं तो अलग से इस टूर्नामेंट के लिए सतीश भाई के रिक्वेस्ट पे आया था अहमदाबाद से. मैं फिर से आज रिटर्न जाऊंगा अहमदाबाद पे. बट बहुत अच्छा लगा आके, एंड हम आए यहाँ पे एंड क्वालिफाई किए फाइनल्स के लिए, उसके लिए भी अच्छा लगा. थँक्यू सो मच. त्यानंतर आपण आता प्लेयर ऑफ द टूर्नामेंटकडे वळणार आहोत, ज्याने जबरदस्त कामगिरी केली गेली आहे. अधीराला विनंती करेल की आपण हा प्लेयर ऑफ द टूर्नामेंट दिले जाते. तब्बल 5,000चा कॅश प्राइज आणि ट्रॉफी आहे. नाव आहे ज्याने 3-4 महिने या क्रीडा स्पर्धेची अगदी संपूर्ण सर्व देखभाल केली, आकाश गुरव बल्ली. खूप चांगली कामगिरी करत असताना आकाश गुरव बल्लीला मात्र हा प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड दिला जातोय. खूप गेला आकाश गुरव. बल्ली बॅटिंग बॉलिंग करत असताना चर्चेत राहिले गेले. आकाश, अशा अनेक सिरीज तू घेतल्या, बट तू जी क्रीडा स्पर्धेवर सर्व लक्ष लावून मग टीम झाल्यात की नाही, बॉल आणणं, बॅट आणणं, स्टंप लावणं, सर्व, परंतु आज आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये प्लेयर ऑफ द टूर्नामेंटचा अवॉर्ड मिळतो आणि टीम जिंकते. टीमबद्दल तर बोलीलच, कारण की आणि टुर्नामेंटबद्दल पहिला बोलिंग, कारण टुर्नामेंट आम्ही आदिरा दादा बोलला की आदिरा टुर्नामेंट सुशांता पण बोलला मगाशी की आदिरा टुर्नामेंट सुशांता आणि सुशांत दादाने चालू केली होती पहिला वर्ष. नंतर सुशांता आणि आम्ही एकत्र, नंतर मग आम्ही एकत्र आलो, मी आलो, बाबू सर आले आणि टुर्नामेंट खूप चांगली होत गेली. तर टुर्नामेंटसाठी आम्ही मेहनत घेतो आणि टुर्नामेंटसाठी एक म्हणजे वन मॅन शो पूर्ण
टुर्नामेंटचा हॅम्पायरपासून ते लास्टपर्यंत पूर्ण मंडप सगळं पूर्ण टुर्नामेंटचा खर्च एक माणूस करतो. तर त्याचा हक्क आहे तो डिसिजन घ्यायचा. आणि जे आज झालं फायनल नाही झाली, आज त्यांच्यावर माझं रिलेशन खूप चांगलं होतं. जे अमननी केलं ते खूप चुकीचं केलं आणि त्यांचा ज्या टोन पण होता फोनवर बोलणं ते पण त्यांनी चुकीचं बोलला. ह्याच्यानंतर मला त्याचं रिलेशन कधी राहणार नाही. कारण की कसं आहे, जर आमच्या ओनरला आम्ही इज्जत देणार नाही तर मग ते आम्हाला म्हणजे ॲग्री आम्ही होऊ शकत नाही. कारण की आम्ही त्याच्या अंडर खेळतो. तो आमच्या इंडिया ऑल ओव्हर मुंबई करतो. आम्ही हारतो जिंकतो तो आम्हाला कधी विचारत नाही. ओके, तो फक्त बोलतो तुम्ही खेळा, तुम्ही एकत्र राहा. आणि जर त्याला आम्हाला इज्जत देणं गरजेचं आहे. आणि हे डिसिजन होतं आमचं ते पूर्ण प्राईज द्यायचं ते आम्ही आमचं म्हणजे एक होतं की म्हणजे आम्हाला काय म्हणजे आमच्याबद्दल कोणी मागून बोललं नाही पाहिजे. ओके, म्हणून आम्ही ते दिलं. आणि त्या गोष्टीसाठी तर हे चुकीचं आहे. आणि कारण कसं आहे, कारण की तो पूर्ण मेहनत घेतो टुर्नामेंटसाठी, त्याची पण इकडे काहीतरी इज्जत आहे ग्राउंडमध्ये. ओके, तर हे तुम्ही ते टोन बोलले मागून ते खूप चुकीचं आहे. म्हणून आम्ही बोललो नाही, जाऊन दे ट्रॉफी आणि आम्ही प्राईज देतोय, पण ते फायनल खेळायला आले पाहिजे. कारण की ही टुर्नामेंट काय छोटी मोठी टुर्नामेंट नाही. आणि मुंबईमध्ये या टुर्नामेंटचं पण खूप नाव येतं. आणि या टुर्नामेंटमध्ये तो मुंबईमध्ये पूर्ण एंट्री करतो, सगळी गोष्टी बघतो आणि तो पण कल्याणला येतो, तुम्हाला पण इज्जत देतो. तर तुम्ही पण त्याची इज्जत केली पाहिजे होती. बघा, आकाशने जे काय ते फेअर सांगितलं. कारण की क्रिकेटने मी बोलतो नेहमी खूप चांगले मित्र दिले. पैसा बघा आज आहे तर उद्या नाही आहे. आज पैसा आपल्याकडे आहे तर उद्या नाही आहे. त्यामुळे मित्र रिलेशन खूप महत्त्वाचं. आकाशने तेच सांगितलं. थँक्यू आकाश. आणि की तुम्ही मैत्री जपा. आकाश, निलेश दासनीसोबत विषयी 2 शब्द. त्यानंतर आता बोलूयात आपण इथे चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. मी आईना विनंती करेल. आणि वहिनी चिकन मस्त झालं होतं, एकदम सर्वांनी एन्जॉय केलं. फक्त थोडं झणझणी झालं होतं कारण की आम्ही कोकणातल्या थोडं एवढं तिखट खाण्याची सवय नाही आहे. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन. वहिनीच्या हातातून आपण हा पुरस्कार दिला होतोय. आमच्या शारदा आई आणि त्याचबरोबर स्नेहाताई वहिनी आज त्यांच्या मदतीतून आपण. आणि आई बघा, आपलाच संघ जिंकलाय. तुमचा आशीर्वाद आहे, तुम्ही नारळ फोडला होता त्यामुळे आपलाच संघ जिंकलाय. चॅम्पियन इज ऑलवेज चॅम्पियन टायटल जिंकताय अधिरा सत्यविनायक कामोटे. मोरे, करण पाटील, सुमित मोरे, ऋतिकने पण टायमिंगला एक बाउंड्री लगावली. हर्षित शेट्टी, जयेश नाईक, अखिल आणि धीरज चव्हाण, हार्दिक आणि विनायक पण होते. चॅम्पियन अधिरा सत्यविनायक कामोटे. संघ मात्र इकडे चॅम्पियन होतोय. डीजे थोडं गाणं बंद करायचं आहे. 2026 हे 4थं पर्व जिंकलं गेलंय. अधिरा सत्यविनायक कामोटे. आकाश देखील म्हटलं की आपल्याला हे टायटल जिंकणं गरजेचं होतं. भले महाराष्ट्रात आपण कुठेही जिंकू, बट हे टायटल जिंकणं गरजेचं आहे. 2026 हे 4थं पर्व जिंकलं गेलंय. अधिरा सत्यविनायक कामोटे, अधिरा स्पोर्ट्स क्लब आयोजित अधिरा चषकाचा संघ चॅम्पियन होतोय. अधिरा सत्यविनायक कामोटे. विजय. आकाश. आकाश सोबत आपण 2 शब्द. कारण की संपूर्ण मॅनेजमेंट आणि आज ही क्रीडा स्पर्धा करणं टुर्नामेंटबद्दल म्हणजे कसं आहे, दादानंतर जे आम्ही कुठलं पण काम असो, कुठलं पण त्यांनी कुठलं काम आहे असं केलं नाही. तो पूर्ण 2 हफ्त्यापासून ग्राउंडवर होता. पूर्ण ऊन असून दे काय पण असून दे, तो कधी रिझन द्यायचा नाही. तो त्याच्या घरच्या पोरांना क्लासला सोडून
10 मिनटं करून पण तो ग्राउंडवर यायचा. त्या निलेशसाठी हॅट्स ऑफ आहे, कारण की तो कंटिन्यू 2 का 3 वर्ष आमच्याबरोबर आहे, पण तो कुठलं कामासाठी कधी नाही बोलत नाही. तर त्या निलेशसाठी मी हॅट्स ऑफ आहे, कारण की तो कुठलं पण काम असून दे, ते मातीचं असून दे का कुठलं पण असून दे, काय पण काम त्याला बोला तो करायचा. आणि त्याचा खूप सपोर्ट आहे या टुर्नामेंटसाठी. जेव्हा आम्ही फक्त समोर दिसतो, पण मागचा हिरो टुर्नामेंटचा हा निलेश आहे. क्या बात आहे निलेशजी. आणि 2 शब्द आपण नाही तर बोलले काम सांगा. थँक्यू सो मच. सर्वांचा आभारी आहे. कोणाचा चुकून मागून सन्मान राहिला असेल तर माफी मागतो. परंतु एक 4थं पर्व एक चांगल्या अंदाजामध्ये पाहिलं गेलं आणि अगदी फटाके थांबायला तयार नाही आहेत. हे मिस केलं, आपण मिस करू आणि नक्कीच 4थं पर्व इकडे समाप्त झालं असं जाहीर करतो. 5व्या पर्वामध्ये 4 जल्लोषामध्ये भेटून आहोत आज सतीश शिंदे. 2 शब्द आपण बोलला तर बरं होईल. पण ते बोलत नाहीत. परंतु 5वं पर्व याच्यापेक्षा अजून आपण मोठं करण्याचा प्रयत्न करू. बट तुम्ही टीमने सर्वांनी साथ द्या. इकडे थांबतो 4थ्या पर्वामध्ये. आणि यावर्षी 1 लाख झाले, पुढच्या वर्षी 1.5 लाख करणार आहे आपण ही क्रीडा स्पर्धा. उत्तर प्रगती करत राहूयात. पुढच्या वर्षी देखील तुम्ही जॉईन राहा. श्री साई स्पोर्ट्स आपलं देखील आभारी आहे. 4थं पर्व इकडेच समाप्त झाले. ते तर 1.5 लाख आहेत, अजून वैयक्तिक पारितोषिक पण वाढतील. पुढच्या वर्षी प्रयत्न असेल की ओपन 16 संघ इकडे करण्याचा आपण प्रयत्न करूयात. परंतु तदवर्त थांबतो. 4थं पर्व इकडे समाप्त झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. धन्यवाद. थँक्यू.